काश्मीर फाईल्स या चित्रपटावरती एक वाद उपस्थित केला जातो आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊच नये म्हणून डाव्यांचा अतिशय विकृत पातळीवरती प्रयत्न चालू आहे. एक मुद्दा लक्षात घ्या की वारंवार असे काही विषय जेव्हा समोर येतात तेव्हा जाणीवपूर्वक त्याला विरोध करणे आणि देशाची लोकशाही धोक्यामध्ये आणणे असाच एक कट आहे. कुमार केतकर जे म्हणतात ना, त्याच्या नेमका उलटा याच लोकांनी मिळून एक कट रचलेला आहे. त्याचे जे निर्माते दिग्दर्शक आहेत विवेक रंजन अग्निहोत्री, त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्याचे सगळ्यांची व्हिडिओ उपलब्ध आहेत, जरूर तुम्ही बघा. त्यांनी उपस्थित केलेले काही मुद्दे फार गंभीर आहेत. या चित्रपटाच्या निमित्तानं डाव्यांचा जे एक अजेंडा आहे, म्हणजे खरं तर हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्या 5-6 महिने आधीच केवळ हा चित्रपट घोषित झाल्या एनडीटीव्हीनी आपल्या वेबसाईटवरती हा कसा प्रोपोगंडा आहे हे आधीच डिक्लेअर करून टाकलं. म्हणजे चित्रपट अजून प्रदर्शित व्हायचा आहे, त्याचं टीजरही आलेलं नाहीये, त्याची काही माहिती आलेली नाहीये, पण केवळ विवेक रंजन अग्निहोत्रीचा चित्रपट आहे, काश्मीर फाईल्स आहे असं म्हणले की लगेच त्याच्यावरती त्या पद्धतीनं गदारोळ सुरू झाला. म्हणजे ही एक ठरलेलं पद्धत आहे. म्हणजे अशा पद्धतीची एक सगळे नॅरेटिव्ह सेट करायचं, म्हणजे एक धारणा अशी सगळ्यांची तयार करून द्यायची. विवेक रंजन अग्निहोत्री यांनी जे मुद्दे उपस्थित केले ते अतिशय गंभीर आहे आणि ते फक्त चित्रपटांशी निगडीत नाहीत, म्हणजे मनोरंजनाच्या क्षेत्राशीच फक्त निगडीत नाहीत. एकूणच देशातली लोकशाही आणि बाकी सगळी व्यवस्था याच्या विरोधामध्ये जे एक डाव्यांचं कारस्थान चालू असतं त्याच्यावरती प्रकाश टाकणार आहे. त्यांचा सगळ्यात पहिला मुद्दा आहे जो कोणीही आजपर्यंत मांडलेला नव्हता. हिंदी चित्रपटामध्ये डाकूंचं उदात्तीकरण का केलं गेलं? त्यांचा सरळ साधा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये कुठलाही पक्ष अभिनिवेश नाही. हे जेव्हा चित्रपटामध्ये येत होतं तेव्हा भाजप सत्तेवरती नव्हता. 60 ते 70च्या दरम्यान ज्या पद्धतीचे डाकू चित्रपट आले आणि डाकूंचं उदात्तीकरण कसं केलं गेलं, अगदी शोलेसारखा चित्रपट सुद्धा, म्हणजे त्यांच्या बाबतीमधली एक सहानुभूती तयार होण्याचं काम ह्या चित्रपटांनी केलं आणि एखादा सामाजिक ज्याच्यावर अन्याय झालेला आहे तो कसा डाकू बनतो आणि नंतर मग काय काय करतो वगैरे वगैरे. फुलनदेवीचं तर अतिशय मोठं उदाहरण आहे. तिचं कसं पुनर्वसन नंतर करण्यात आलं, नंतर तिची हत्या झाली, पक्षांनी अधिकृतरित्या तिकीट देऊन निवडून पण आणलं. म्हणजे हा एक भाग त्यांनी डाकूंचं एक उदाहरण दिलं. दुसरं त्यांनी सांगितलं की अंडरवर्ल्डचं मोठ्या प्रमाणामध्ये उदात्तीकरण हिंदी चित्रपटामध्ये का केलं गेलं. काहीतरी सामाजिक अन्याय झाला असो, काहीतरी छोटं, अगदी सत्यासारखी चित्रपट आहे आत्ताचा, तो त्याला काहीतरी अन्याय होतो आणि तो मग त्या सगळ्या ह्याच्यामध्ये कसा येतो, कळत न कळतपणे सर्वसामान्य लोकांची सहानुभूती त्याच्या पाठीशी कशी राहते. किंवा सरकार हा चित्रपट आहे राम गोपाल वर्माचा. तिसरा जो त्यांनी मुद्दा उपस्थित केलेला होता की नक्षलवादाचं समर्थन ज्या पद्धतीनं हिंदी चित्रपट आणि बाकीचे कबीर कला मंच वगैरे त्यांना तर अधिकृतरित्या बॅन केलेलं आहे गव्हर्नमेंट. महाराष्ट्रातलं उदाहरण आहे की हे सगळे परत काय सांगणार की दलित आदिवासींसाठी त्यांच्यावरती जो अन्याय झाला मुख्य प्रवाहामध्ये आणता त्यांना कसं गेलं नाही, लोकशाहीने त्यांना कसा न्याय दिलेला नाही, विकास घडला नाही, म्हणून मग त्यांनी हातामध्ये शस्त्र उचलली. म्हणजे आधी डाकू झाले, त्याच्यानंतर अंडरवर्ल्ड डॉन झाले, त्याच्यानंतर नक्षलवादी झाले आणि जो चौथा मुद्दा आता समोर उपस्थित होतो तो की हे काश्मीरच्या निमित्तानं जे हे सगळे आतंकवादी आहेत, ज्या पाकिस्ताननी जे पोचलेले आहेत, काय एका अर्थाने पाकिस्तानची ती स्लीपिंग आर्मीज म्हणा, की ह्या सगळ्या गुंडांना, ह्या सगळ्या टोळ्यांना, ह्या सगळ्या अतिरेकी जिहादींना जे बळ दिलं गेलं त्याचं समर्थन आपल्याकडच्या चित्रपट आणि कला माध्यमांनी कसं केलं का, तर त्या ठिकाणी म्हणजे सैन्य कसं अन्याय करतं, सैन्य कसं बलात्कार करतं, म्हणून सर्वसामान्य लोक कसे चिडतात आणि म्हणून ते दहशतवादाकडे कसं वळतात. असे ते 4 मुद्दे विवेक रंजन अग्निहोत्री यांनी उपस्थित केलेले. खरंच याच्यावरती गंभीर विचार करायची गोष्ट आहे आणि त्या चित्रपटातलंच एक जे वाक्य त्या टीजरमध्ये दिसतं ते गंभीर प्रश्न असा आहे की जर अन्याय झाला तर तो चिडतो आणि अशा पद्धतीनं लोकशाहीच्या विरोधामध्ये शस्त्र घेऊन उभा राहतो. तर सगळ्यात पहिला मुद्दा होता की ज्यांना तुम्ही काश्मीरी पंडित म्हणता ते सगळे जे होते त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून ते कुठं शस्त्र घेऊन उभे राहिले. मग तुम्ही म्हणजे काही लोक मात्र शस्त्र घेऊन उभे राहणार आणि तुम्ही त्याचं तत्व करणार, पण बाकीचे ज्यांच्यावरती अन्याय झाला ते मुकाटपणे सहन करून दुसरा मार्ग त्यांनी शोधला, पण त्यांनी लोकशाही विरोधामध्ये शस्त्र उचललं नाही आणि हे सगळी व्यवस्था तहस नहस म्हणजे पूर्णपणे नष्ट करून टाकण्याचं काही त्यांनी कारस्थान केलेलं नाही. किंवा अगदी मी महाराष्ट्रातलं छोटं उदाहरण देतो. महात्मा गांधीच्या हत्येनंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं ब्राह्मणांची घरं जाळल्या गेली आणि त्यांना बेदखल करण्यात आलं खेड्यामधून, त्याच्यानंतर ब्राह्मणांनी शस्त्र घेतले आणि ज्यांनी घरं जाळली त्यांना मारलं किंवा त्यांची घरं जाळली किंवा त्यांचे खून केले, असं काही कुठं घडलेलं आहे?
किंवा ज्या शिखांच्या नरसंहाराचा उल्लेख नेहमी होतो, 84ची जी दंगल झाली मोठ्या प्रमाणामध्ये, त्याच्यानंतर प्रतिक्रिया म्हणून शिखांनी बंदुकी हातात घेतल्या आणि दिल्लीमधल्या शीख नसणाऱ्यांच्या हत्या केल्या, असं काही कुठं घडलेलं आहे? मग हे चित्रपटवाले किंवा कलेच्या क्षेत्रातले काय म्हणून ह्या सगळ्यांचं समर्थन करतात? म्हणजे पहिला मुद्दा काय असतो की अन्याय झाला म्हणून तो डाकू झाला, अन्याय झाला म्हणून तो अंडरवर्ल्डच्या गँगमध्ये समाविष्ट झाला, अन्याय झाला म्हणून तो नक्षलवादी झाला, अन्याय झाला म्हणून तो दहशतवादी बनला. हे सर्वसामान्यपणे सादर केलं जातं. जे खोटं आहे त्या चित्रपटाच्या संदर्भात जी चर्चा आहे त्याच्यातूनच समोर आलेलं आहे की असे कितीतरी घटक आहेत. मी ज्या शेतकरी चळवळीत काम करतो त्या शेतकरी चळवळीमध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये 1-2 नाही 32 लोक शेतकरी शहीद झाले. पण हे दबले कुचलेले जे सगळे शेतकरी होते, सर्वसामान्य शेतकरी होते, 4 लाखाच्या वरती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, पण एकाही शेतकऱ्यांनी कधी हातामध्ये बंदूक उचलली आणि त्या प्रश्नासाठी म्हणून कोणाचा खून केलाय असं घडलं नाही. म्हणजे हे चूक आहे की अन्याय झाल्याच्या नंतर दुसरा जो मुद्दा समोर येतो की अशिक्षित आहेत, सामान्य परिस्थितीतले आहेत, असे कसे दहशतवादी आणि ह्या कृत्याकडे वळतात? सरकारच्या विरोधामध्ये शस्त्र कसे? शर्जील इमामचं काय शिक्षण झालेलं आहे? उमर खालिदचं काय शिक्षण झालेलं आहे? सफुरा झरगर काय शिकलेली आहे? नताशा नरवाल काय शिकलेली आहे? देवांगना कालिता काय शिकलेली आहे? तुम्ही हे JNU मधले सगळे बघा, सगळे उच्च विद्या विभूषित आहेत, हायली क्वालिफाईड म्हणतो आपण असे आहेत की जामिया मिलिया मधले बघा ते पण शिकलेले आहेत, अलीगड मुस्लिम विद्यापीठातले बघा ते पण शिकलेत. म्हणजे किंवा बॅरिस्टर ओवेसी बॅरिस्टर आहेत आणि भाषा कशी वापरतात बघा. आत्ताच्या हिजाबच्या समर्थनार्थ जे समोर आलेले आहेत ते सगळे उच्च विद्या विभूषित आहेत. असं नका समजू की ते सर्वसामान्य अशिक्षित असे आहेत गावातले. म्हणजे एक तर कारण अन्याय झालं म्हणून आम्ही शस्त्राकडे वळलो आणि म्हणून आम्ही लोकशाही टाकून दिली, हे चूक. नंबर 2, ते शिक्षित नाही आहेत, सर्वसामान्य आहेत, गावातले आहेत म्हणून ते याच्याकडे वळले, ते पण चूक. कारण की याच्यातले बहुतांश उच्च विद्या विभूषित आहेत. या चित्रपटाच्या निमित्तानं जो एक अजेंडा समोर आणतायत विवेक अग्निहोत्री, विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपल्याकडचा एक बुद्धिवादी असा वर्ग तयार होता, एक विचारवंत, म्हणूनच आम्ही त्यांना वैतागून लिब्रांडू म्हणतो, की त्यांनी या सगळ्याला कलात्मक पाठिंबा दिला. म्हणजे आपल्याकडे ती म्हण आहे ना की बाबा तू त्यांच्यामध्ये सहभाग करण्याचा जो दोष काय की बाबा तू बाकीच्या या दुष्टात्म्यांच्या सोबत होतास, हा तुझा दोष आहे. तसे हे सगळे लिब्रांडू या सगळ्या लोकांचं उदात्तीकरण करण्यामध्ये, त्यांना कलात्मक पाठिंबा देण्यामध्ये पुढे होते. त्याचाच यांनी एक असं काही मोठा अजेंडा तयार केला आणि नॅरेशन सेट केलं आणि त्याच्यातून ह्या सगळ्यांचं उदात्तीकरण. म्हणजे फार मोठ्या त्यांना विचारवंत म्हणायचं. अर्बन नक्षल मधले तर कितीतरी लोक असे होते की नंतर तुरुंगात गेले. याच लोकांना हे सगळे विचारवंत कसे आहेत आणि कसे महान लोक आहेत म्हणून मिरवले जात होते. किंबहुना परवाच्या राम मंदिरच्या प्रकरणामध्ये ज्यांनी शपथेवरती लिहून दिलं होतं, म्हणजे कोर्टामध्ये शपथपत्र दिलेलं होतं की त्या भूमीच्या खाली कुठल्याही हिंदू मंदिराचे अवशेष नाहीत. रोमिला थापर यासारखे किंवा इरफान हबीब सारखे हे जे वैचारिक भ्रष्ट आहेत आणि नंतर जेव्हा प्रत्यक्षात त्या ठिकाणी त्याचे अवशेष सापडले, इतकंच नाही 78लाच पूर्वीच 76लाच केलेल्या उत्खननामध्ये ते अवशेष सापडलेले होते. विवेक अग्निहोत्रीचा गंभीर मुद्दा जो आहे की या सगळ्याचं उदात्तीकरण करणारा एक आपल्याकडे तथाकथित बुद्धिवादी असा वर्ग आहे जो कलेच्या, वैचारिकेच्या, पत्रकारितेच्या, जसं NDTVचं उदाहरण सांगितलं, चित्रपट प्रदर्शित व्हायच्या 6 महिने आधीच, म्हणजे चित्रपटाचं नाव घोषित झालं की ते सांगतात की हा चित्रपट म्हणजे कसा प्रोपगंडा चित्रपट आहे. म्हणजे जसं ते पारध्यांच्या बाबतीमध्ये होतं ना की पारधी या जातीमध्ये, त्या जमातीमध्ये जन्मलेल्या मुलावरती शिक्का असतो की तो अपराधी म्हणून. आत्ताच जन्मलेलं मूल येते, इंग्रजांनी केलेला तो कायदा होता तेव्हाचा की ही सगळी जमातच्या जमात अपराधी ठरवून टाकली. त्या पद्धतीनं यांनी आधीच ठरवून टाकलं की हा चित्रपट म्हणजे प्रोपगंडा आहे. आणि अजून एक त्यांनी बारीक शब्दाचा जे सांगितलेलं आहे की आधी जाणीवपूर्वक काश्मीरी पंडित असा शब्द वापरला गेला की तो फक्त एका ब्राह्मण जातीपुरता निगडीत आहे. तो खोडून काढून विवेक अग्निहोत्री सांगतात की काश्मीरी पंडित म्हणू नका, काश्मीरी हिंदू म्हणा, कारण की हिंदूंना त्या ठिकाणी त्यांचा नरसंहार झालाय, त्यांना हाकलून देण्यात आले, त्यांना बेदखल करण्यात आलं. म्हणजे अशा पद्धतीनं एक विशिष्ट ज्याला आपण अजेंडा सेट करणे, ठरून जाणीवपूर्वक या गोष्टी करणे. 370 हटल्याच्या नंतर आता 2.5-3 वर्ष व्हायला लागली.
या सगळ्या कालखंडामध्ये तिथलं जनजीवन फार मोठ्या प्रमाणामध्ये सुरळीत झालेलं आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास कामं सुरू झालेली आहेत. त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अतिशय व्यवस्थित पद्धतीनं पार पडलेल्या आहेत. आता डिलिमिटेशन म्हणजे मतदारसंघाची पुनर्रचना झाल्याच्या नंतर विधानसभेच्या निवडणुका पण त्या ठिकाणी होऊ घालतील. हे सगळं ज्यांना नको आहे, की ज्यांना हे अपेक्षित नव्हतं, खून की नदिया बहेगी या पद्धतीनं जी अतिशय भडक भाषा मुफ्तीसारखे वापरत होते, ह्या सगळ्यांना फारुख अब्दुल्ला सारखे वापरत होते, ओमर अब्दुल्ला आणि बाकीच्या सगळ्यांना आता प्रश्न असा पडलेला आहे की आपण जे जे काही ठरवलेलं होतं, अजेंडा सेट केला होता, देशाच्या माथी ते मारू पार होतं, तसं काहीही घडलेलं नाही. अतिशय शांतपणे काश्मीरमधलं जनजीवन बाकीच्या भारतातल्या लोकांसारखंच सुरळीतपणे होऊ लागलेलं आहे आणि हीच यांना खटकणारी बाब आहे. हा जो काही देशद्रोही असा अजेंडा आहे तो आपण शांतपणे हाणून पाडला पाहिजे. इतकंच या काश्मीर फाईल चित्रपटाच्या निमित्तानं तळमळीनं सांगावं असं वाटतं. इथंच थांबूयात. धन्यवाद.